बीड जिल्हा सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्येची घटना हिवाळी अधिवेशनात चौथ्या दिवशी गाजलाय। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी थेट वाल्मिक कराड यांचे नाव घेऊन त्याचे मोबाईल रेकॉर्ड तपासले तर सर्व घटना समोर येणार अशी माहिती सभागृहात स्पष्ट केली। बीड जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारीबद्दल सुद्धा आपले रोखठोक आमदार क्षीरसागर यांनी भाषणातून स्पष्ट केले। नागपूर येथील सुरू असलेल्या चौथ्या दिवशीचा हिवाळी अधिवेशनाचा दिवस आमदार संदीप क्षीरसागर यांनी चांगलाच गाजविला। बीडच्या प्रकरणावर आमदार क्षीरसागर यांनी आपल्या भाषणातून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले। बीडमध्ये गुन्हेगारी कशाने वाढली, कंपन्यांनाही वाळू, मटका, दारूचे अवैध ठिकाण जिल्ह्यात वाढले आहेत अशी माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी देऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचा सुद्धा खुलासा केला। त्याच्या सहकार्याने पोलिसांना आधीच माहिती दिली असताना सुद्धा पोलिसांनी दखल घेतली नसल्याचे यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात स्पष्ट केले। यासोबतच त्यांनी थेट वाल्मिक कराड यांचे नाव सभागृहात घेऊन मोबाईल रेकॉर्ड तपासले तर त्यांचे संपूर्ण माहिती समोर येणार अशी खळबळजनक माहिती सभागृहात स्पष्ट केली। बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेगळी आहे। गुन्हा खरा असला तर लवकर दाखल करीत नाही तर दुसरीकडे खोटा गुन्हा 307 हा गुन्हा चक्क चॉकलेट खाल्ल्यासारखा दाखल केला जातो अशी खळबळजनक सुद्धा माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात स्पष्ट केली। 6 तारखेला विंडमिल मध्ये भांडणं झाले। हा सगळा प्रकार जो आहे हे विंडमिलच्या रॅकेटमुळे चालू झाला आणि चालू झाल्यानंतर 6 तारखेला तिथं काहीतरी भांडणं झाली आणि ती भांडणं झाल्यानंतर संतोष देशमुख तिकडचा एक वॉचमन आणि विंडमिलचा अधिकारी शिंदे म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यासाठी तिथे गेले सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, आणि तिथं पोलीस स्टेशन मध्ये त्यांची नोंद व्यवस्थितपणे घेतली नाही, सिरियसली घेतली नाही, एक साधी एनसी दाखल केली। त्या प्रकरणाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आणि 9 तारखेला फक्त 6 तारखेला ऍक्शन घेतली नाही म्हणून 9 तारखेला हा गंभीर गुन्हा संतोष देशमुखची हत्या झाली। सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय की जेव्हा संतोष देशमुखला त्या गाडीतून दोन गाड्या अडवून उचलून त्याला घेऊन गेले, त्याचा सहकारी एक त्याच्या सोबत होता आणि तो जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वारंवार सांगत होता की सरपंचांना घेऊन गेलेला आहे, त्यांचा जीव धोक्यात आहे, पण दादा पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही ऍक्शन तिथं घेतली नाही। 2-3 तासानंतर जी काय आहे म्हणजे त्यांचं डायरेक्ट त्यांचं मर्डर झाल्यानंतरच आणि एकदम क्रूरपणे सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, हा विषय झालेला आहे। आणि जसं सुरुवातीला मी बोललो की ह्याच्यामध्ये मला राजकारण आणायचं नाही, गुन्हेगार कोणताही असला या प्रवृत्ती विरुद्ध मी आज इथं बोलत आहे। अध्यक्ष महोदय, जे काही कनेक्शन आहे, मी सुरुवातीपासून एक पहिला आमदार म्हणून दादा तिथे मी गेलो होतो आणि नावासहित जी काही लोक मला त्या गावातले सांगत होते त्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी तिथे नाव घेतले आणि त्या माणसाचं नाव मी काय आता बोलणार नाही, त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय। आणि 6, 9 आणि 11 या तारखेचे जे गुन्हेगार अटक आहेत किंवा या वाल्मिक कराडचे जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले आहे अध्यक्ष महोदय, तर पूर्ण गणित, देसाई साहेब, पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आमच्या जिल्ह्यामध्ये 2 प्रकार चालू आहेत। एक की गुन्हा खरा असताना सुद्धा लवकर दाखल करत नाही, जसं या गुन्ह्यामध्ये 12 तास उशीर लावला। जेव्हा आंदोलन करायला लोक बसले तेव्हा गुन्हा रजिस्टर झाला
आणि दुसरीकडे खोटे गुन्हे दाखल करणं. 307 गुन्हा हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो. अध्यक्ष महोदय, एक कुटुंब आहे आमच्या जिल्ह्यामध्ये पाटोद्यामधलं, रामकृष्ण बांगर म्हणून. त्यांच्या कुटुंबाच्या विषयामध्ये अतिशय घाणेरडा प्रकार झालेला. अध्यक्ष महोदय, त्यांच्या मुलावरती, एखाद्या मुलाने आपण समजू शकतो दादा की त्यांनी काहीतरी केलं, त्याच्यावरती 307 आपण दाखल केला. पण दुसरा अजून एक गुन्हा त्याच्यामध्ये दाखल केला की त्याचे आई वडील, मुलगा ह्यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल केली. पण अजून तिसऱ्यांदा त्या कुटुंबावरती आई वडील आणि मुलगा 307 दाखल केले. म्हणजे असं काय केलं होतं त्यांनी? म्हणजे जिल्हा दादा अक्षरशः कुणावर काय दाखल होईल आणि कोण कधी काय करल ह्याचा भरोसा नाही. आपण सत्तेमध्ये आहेत सर्वजण दादा, आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे, जे काही हे कनेक्शन लागतंय 6, 9 आणि 11 हे कनेक्शन सीडीआर प्रमाणे रेकॉर्ड वरती आणून जे कोणी गुन्हेगार असतील दादा, त्याच्यामध्ये आम्ही वस्तुस्थिती जर खोटी मागत असेल तर तुम्ही आमच्यावरती सुद्धा कारवाई करा. पण ही मागणी ही माझी नाहीये, ही मागणी माझ्या जिल्ह्याची आहे आणि आज ही मागणी पूर्ण महाराष्ट्राची झाली.